वैशाख शुक्ल 4 दिनांक 11 मे 2024 आज आपल्या घोडेगाव गावच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस। आज सोनताई सेवा मंडळाच्या वतीने आपल्या सोनताई आईचं तिसरं वर्धापन दिन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं लोकार्पण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। सर्व भगिनींना त्या सर्व बाळगोपाळांना विनंती करायची सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे। सर्वांना पुन्हा एकदा मी नम्रतेची विनंती करतो की सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे। सर्वप्रथम ओळख करून देतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड आणि आज रायगडचा भूमिपुत्र घोडेगाव गावचा सुपुत्र प्रथमेश नम्रता गणपत दावेकर। किती टाइम लागला? त्याप्रमाणे जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज घडवले आपल्या संस्काराने, त्याचप्रमाणे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलांनी उत्तम विचार आत्मसात करून आपल्या गावाचं आणि आई वडिलांचं नाव रोशन करावं। मी सर्वांना नम्रतेची आणि स्नेहाची विनंती करतो की एकदा आपण आपल्या देवीचा जय जयकार करूया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया। बोला गणपती बाप्पा, सोनताई माते की, छत्रपती शिवाजी महाराज की। अत्याचाराच्या बातम्या आपण ऐकतो। अनेक लोक म्हणत असतात की कधी एकदा हा कलियुग संपतो, सत्ययुग येतो, परंतु आपल्या सर्वांच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की कसा होता बाबा सत्ययुग, की माणसाकडून किंवा प्राण्याकडून मरण येणार नाही, दिवसा किंवा रात्री मरण येणार नाही, घरात किंवा घराबाहेर मरण येणार नाही। ब्रह्मांनी तथास्तु म्हणत त्याला वर दिले आणि त्यामुळे त्याला वाटू लागले की आता त्याला कुणीही मारू शकणार नाही। त्यामुळे राजाला देवांपेक्षा मोठा असल्याचा अभिमान होऊ लागला। त्याच्यासमोर कोणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना। असू नका होता, त्याला कोणीच काही करू शकले नाही। केवळ राजाने रागात येऊन जवळच्या खांबाला लाथ मारून म्हटले, दाखव कुठे आहे तुझा देव। तो प्रचंड गर्जना करत नुसत्या खांबातून प्रगटले। माणसाचं शरीर आणि सिंहाचे डोके, उंबरठ्यावर सायंकाळी अशा वराच्या अटी पाळून नरसिंहाने हिरण्यकश्यपूच्या पोटात जगे राहून पोट पाडून त्याचा नाश केला। कारण शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नाही असा त्याला उभार होता। प्रल्हादाची भक्ती पाहून नारायणाने प्रल्हादाचे रक्षण केले। पुत्र राम
यांचा स्वयंवर होऊन विवाह झाला. अयोध्येत आल्यावर दशरथाने रामाला राज्यभार स्वीकारण्यास सांगितले. भरताने विरक्त होऊन वडिलांसह तपस्येसाठी जाण्याची इच्छा व्यक्त केली. ते ऐकून कैकेयी दुःखी झाली व तिने दशरथाकडे भरतासाठी राज्यभार आणि रामासाठी 14 वर्ष वनवास हे ऐकून सर्वजण व्यथित झाले. परंतु रामाने 14 वर्ष दिग्विजयासाठी बाहेर पडण्याचे जाहीर केले. सीता व लक्ष्मणही रामासह निघाले. लक्ष्मण वनवासात मारीचाने कांचनमृगाचे रूप घेऊन सीतेला मोहित केल्यावर सीता त्याच्या मागे जातात. त्यावेळी श्रीरामांचा आवाज ऐकून सीता लक्ष्मणाला रामाच्या रक्षणासाठी जायला सांगते. त्यावेळी तिच्याच रक्षणाचा विचार करून लक्ष्मण जायला तयार होत नाही. सीतेच्या आग्रहाखातर तो जातो, पण जाण्यापूर्वी लक्ष्मण एक रेषा काढतो आणि कोणीही आले तरी ही रेषा ओलांडू नकोस असेही बजावतो. त्यानंतर राम लक्ष्मणांच्या लक्षात आले की कोणी मायावी शक्तीने हा कट रचला होता. परंतु तोपर्यंत रावणाने सीतेचे हरण केले होते. जटायूकडून त्यांना ही बातमी समजली. सुग्रीव, जांबुवंत, हनुमान यांच्या भेटीनंतर शोकाकुल राम लक्ष्मणांनी रावणाचे पारिपत्य करण्याचे ठरविले. त्यापूर्वी हनुमानाने लंकेत जाऊन सीतेची भेट घेतली. जय श्रीराम! जय श्रीराम! जय श्रीराम! जय श्रीराम 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 जय श्रीराम! जय श्रीराम! तो प्रणाप्रमाणे लंकेतील लाल दूत केला व ते पाहून रावण अतिशय रागावला. महान लढाया वीरतेच्या मृत्यूनंतर वेढा पूर्ण झाला. रावणाचा पराभव झाला. सीतेची सुटका झाली. हसू नका. अशा प्रकारे समजा सगळ्या विचारत बसून ऐका बघा मग अनिल्या अशा प्रकारे 14 वर्षाच्या वनवासानंतर सीता आणि राम त्यांच्या राज्यात परत आल्याने रामराज्याची सुरुवात झाली आणि रामाचा गौरवशाही काळ चालू झाला. आणि राम तिथे सर्व जनतेचे रक्षण केले. अशा प्रकारे त्रेतायुग हे 12,96,000 वर्षांनी संपले आणि आपण द्वापर युगात प्रवेश केला. एकदा पार्वती मातेने स्नानापूर्वी शरीरावर हळदी आणि उटणे लावले होते. अंगावरील हळद आणि उटणं काढून माता पार्वतीने एक पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्यामध्ये प्राण टाकला आणि त्याचे नाव गणेश ठेवले. माता पार्वतीने अंघोळीला जाताना दाराबाहेर देखरेख करण्यासाठी श्री गणेशाची आयुष्य यावेळी भगवान शंकर तेथे आले. पण गणपती महादेवांनाही आत जाण्याची परवानगी दिली नाही. यानंतर भगवान शंकर संतप्त झाले आणि त्यांनी त्रिशूळाने वार करत गणपतीचं शिर धडापासून वेगळं केलं. यानंतर माता पार्वती तिथे आली आणि गणपतीची अवस्था पाहून तिला खूप दुःख झालं. त्यानंतर माता पार्वतीने गणपतीचं शिर कापण्यामागचं कारण विचारलं. आपल्या मुलाचे शिर बसवून त्याला पुन्हा जिवंत करण्यास सांगितले. मृत गणपतीला पाहून माता पार्वतीने एकच आक्रोश केला. यावेळी सर्व देव देवता तेथे जमा झाले. भगवान शंकर आणि भगवान विष्णूच्या आदेशानंतर गरुड उत्तरेकडे तोंड केलेल्या बालकाचं शिर आणण्यासाठी निघाले. बराच वेळ जंगलात भटकल्यानंतर त्यांना एक हत्ती सापडला आणि त्यांनी हत्तीचं शिर कापून आणलं. यानंतर शंकरानं ते शिर गणपतीच्या धड्याला जोडून त्यामध्ये प्राण फुंकले. पण यानंतरही माता पार्वती
दैवत बनवलं आणि याच कारणामुळे कोणत्याही शुभ कार्यात आपण श्री गणेशाची पूजा करतो. राधेला कृष्णाचा लागला, गोऱ्या गोऱ्या राधेचा तिळही झाकला. प्रेम त्याचे एक कृष्ण कोणा ना कळला, रंग सावळा राधेला कृष्णाचा लागला. राधा होती प्रेमवेडी, प्रेमवेळा कृष्ण होता. राधा कृष्णाचीच होती, कृष्ण राधेचाच होता. पाहिले मी राधेला, मला मुरारी दिसला, रंग सावळा राधेला कृष्णाचा लागला. कृष्णा नटखट कृष्णवेणी राधाबाई, कृष्ण आकृती डोळ्यात राधेच्याच राही. घडा फुटला राधेचा, कृष्ण प्रेमाने भिजला, रंग सावळा राधेला कृष्णाचा लागला. काना वाजविता पावा, राधा कृष्ण रूप झाली, कृष्ण पिता जवळी राधा गुलाबी लाजली. सृष्टीने एक प्रेम सोहळा पाहिला, रंग सावळा राधेला कृष्णाचा लागला, रंग सावळा राधेला कृष्णाचा लागला. ती रुसून पंढरपूर मध्ये आली आणि म्हणूनच श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शोधात पंढरपूर मध्ये आले. रुक्मिणीचा शोध सुरू असताना विठ्ठलाला भक्त पुंडलिक भेटले आणि त्याची मातृपितृ भक्ती पाहून प्रसन्न झाले आणि पुंडलिकाला भेटण्यास बोलावले. परंतु पुंडलिकाने त्याच्याजवळ एक वीट भिरकावली आणि त्यावर उभे राहा. त्याची मातृपितृ भक्ती पाहून प्रसन्न झाले आणि पुंडलिकाला भेटण्यासाठी बोलावले. परंतु पुंडलिकाने त्याच्याजवळील एक वीट भिरकावली आणि त्यावर उभे राहा, ही माझी आई वडिलांची सेवा करून झाल्यावर तो असे सांगितले. आई वडिलांची सेवा केल्यानंतर पुंडलिक भगवान विठ्ठलासमोर गेला आणि त्यांच्याकडे क्षमा मागितली. त्यांची मातृपितृ भक्ती पाहून भगवान प्रसन्न झाले आणि त्यांनी पुंडलिकाला वरदान मागायला सांगितले. लौकिकाची प्राप्ती आपल्या पराक्रमाने करायची असते. आपण काहीतरी अलौकिक असं मागावं म्हणून तो म्हणाला, देवा मला माझ्या प्रपंचासाठी काहीही नको, मला फक्त तू हवा आहे. आता तुझा उभा आहेस ना, तसा तुझ्या भक्तांसाठी तू इथंच सतत उभा राहा, त्यांना तुझं परम पवित्र दर्शन सतत घडू दे. देव म्हणाले तथास्तु. आणि तेव्हापासून हे विटेवर परब्रह्म कमरेवर हात ठेवून 28 युगे म्हणा की 700 वर्ष म्हणा, भक्तांचं तोडं सोडविण्यासाठी राजी झाले. आणि ती जागा म्हणजे पंढरपूर. लोकांची प्रवृत्ती अधर्माकडे अधिक आहे, पण त्या आक्रमणामुळे मुघलांच्या चाचामुळे पाठ्यभूमीवर गावातील मंदिरं तोडली जात होती, स्त्रियांची अब्रू लुटली जात होती, जनतेला मारहाण होत होती, आपल्याच भूमीवर आपल्या जनतेचे अतोनात हाल होत होते. आणि हे सर्व होत असताना रायगडावर एक धैर्यवान व वीर माता आपल्या पुत्राला ज्ञान, चारित्र्य, संघटना आणि पराक्रम अशा सत्वगुणांचे बाळकडू देत होती. तिच्या संस्कारामुळे मराठी मुलगाला, हिंदूंच्या अस्मितेला जपणारा, सक्षमपणे लढणारा, मुघलांची बरोबरीची टक्कर देणारा एक वाघ दिला. आणि तो वाघ म्हणजे कर्तव्यदक्ष, नीतिमत्ता श्रेष्ठ, राजमाताची जाऊ मासाहेब यांचा पुत्र छत्रपती शिवाजी महाराज. 400 वर्ष जिजाऊंच्या कुशीत जन्मलेला बाळ म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांच्यासारख्या कुटक्षेत्रांचा अभ्यास म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सहसा रक्ताची लाट म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा, किमयागार म्हणजे शिवबा. तानाजी मालुसरे महाराजांचा लहानपणीचा सवंगड, आधी लगेच कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणून कार्यतत्पर होऊन गेला, तो परत आलाच नाही. शिलार मामा 80 वर्षाचे असून सुद्धा तरण्या बाळपोरासारखा जोर धरून कडा चढला. अंबिलराव ज्यांनी नाट्यासमोर कर्तव्याला आणि निष्ठेला मोठं केलं, अंबीर मामा खंबीरपणे स्वराज्याच्या पाठीशी उभे राहिले. महाजी शिंदे दिल्लीचे तख्त ज्यांनी राखीलं, शिवाजींचं स्वप्न ज्यांनी पूर्ण केलं, जीवा महाला ज्यांनी गरिबांचा वाद स्वतःवर झेलून जीवाची पर्वा न करता लाखाचा पोशिंदा वाचवला. शिवा काशी जन्मताना जरी शिवाकाशी म्हणून जन्माला आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय, तेव्हा ते काही
इतिहास घडविला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुद्रा त्या छत्रपती शिवरायाला राजांनी. मुद्रा त्या छत्रपती शिवरायाला रयतेच्या राजाला त्या बाजूला. भक्तीने जोड नाही, बाजूला, बाजूला. जोड नाही. तो अथांग आणि सागराचा तुम्ही बाजूला या, मागे 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 ताई मागे नंतर या ना मागे जा. सन्मान मोठ्या सूर्याची शान मराठी मनाचा धगधगता अभिमान काळीज आहे सह्याद्री त्याला शंभूंचा अभिमान महाराष्ट्राचा विहार